स्वागत। अतिशय अनौपचारिक पद्धतीने आपण हा आजचा कार्यक्रम थोडक्यात आपली बैठक आहे असं मला बैठकीला पण लोक जास्त असतात। 3 दिवस अगोदर मरियम मातेचा जन्मदिवस आपण साजरा केला। 2 दिवस अगोदर गणराय देखील आलेले आहेत आणि श्रावण महिन्यातली एक चांगली संध्याकाळ आहे आणि त्या संध्याकाळी आपल्या सर्वांचं मी रॉड्रिक्स कुटुंबियातर्फे स्वागत करतो। रॉक रॉड्रिक्स लिखित त्यांच्या आत्मचरित्राचं आज प्रकाशन आहे आणि त्यांची इच्छा होती की जवळजवळ 400 ते 500 लोक बोलवून एक छोटासा कार्यक्रम करूया, सगळ्याबरोबर एक जेवण घेऊया। त्यांचा 75वा वाढदिवस झाला आणि त्याला 2 वर्ष झाली, पण करोना काही आपली पाठ सोडत नाही। त्यामुळे मोजकेच 30 जण बोलावलेले आहेत, पण मला वाटते मोजकेच दर्दी लोक आहेत। गर्दी नाही कार्यक्रमाला, पण सगळे दर्दी लोक आहेत। बायबलमध्ये सांगितलेलं आहे की बोलावलेले खूप आहेत पण निवडलेले कमी आहेत, पण आपण सगळे बोलावलेले पण आहेत आणि निवडलेले पण आहेत। मी आपल्या सर्वांचा जास्त वेळ घेत नाही, कार्यक्रम आपण पुढच्या 1 तासामध्ये संपवणार आहोत। त्या कार्यक्रमाची शोभा वाढवण्यासाठी जे मान्यवर आहेत त्यांना मी स्टेजवर येण्याची विनंती करतो। आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष, सुवार्ताकार, इतिहासकार आणि उत्कृष्ट प्रवचनकार मॉन्सिन्योर फ्रान्सिस कोरिया यांना मी अध्यक्षपद घेण्याची विनंती करतो। कार्यक्रमाचे विशेष अतिथी लेखक जॉन गोन्साल्विस सर उमराळ येथील, त्यांना मी स्थानापन्न होण्याची विनंती करतो। जीवन विकास पतपेढीचे विद्यमान चेअरमन श्री शिलू दौडती यांना मी स्टेजवर विराजमान होण्याची फादरांचे मावस भवन, आपल्या सर्वांचे लाडके फादर पुन्हा एकदा कोरियाच, सध्या फादर सेंट पीटर चर्च अर्नाळा इथे आहेत। फादरांचं देखील मी स्टेजवर आणि आजच्या कार्यक्रमाचे मुख्य अतिथी ज्यांच्यासाठी आज आपण इथे आलेलो आहोत ते मॅथ्यू रॉक गॅब्रियल मेरी रॉड्रिक्स। लांबलचक नाव काय ते तुम्हाला आत्मचरित्र वाचताना कळेलच। त्यांना मी त्यांच्या सौभाग्यवती सौ सांगतान यांच्यासह स्टेजवर बसण्याची विनंती प्लीज। कार्यक्रम सुरू करण्या अगोदर क्षणभर आपण श्री रॉक, त्यांचे वडील श्री गॅब्रियल, त्यांची आई श्रीमती मेरी, त्यांचे सासू सासरे, तसेच आपण जे इथे उपस्थित आहोत आपले नातेवाईक जे देवाघरी गेलेले असतील त्यांची क्षणभर आपण आठवण करूया। या करोना काळामध्ये खूप लोक देवाघरी गेले, महाराष्ट्राला पुराचा तडाखा मिळत आहे। हे जे वेळी अवेळी जी लोक देवाघरी गेलेले आहेत त्यांची क्षणभर आपण आठवण करूया। रंग कधी कधी विसरतो आणि त्या फुलाचं आकारमान कसं आहे, रूप, ते पण आपण विसरतो। पण सडनली आपण कधी बसलो असताना जर तो गंध जर आपल्या नाकामध्ये आला तर आपल्याला पटकन त्या फुलाचं रंगरूप आपल्या चेहऱ्यामध्ये किंवा आपल्या मनामध्ये तो रूप येते। स्टेजवर जी बसलेली मान्यवर मंडळी आहे, ही मंडळी देखील आपल्याच अशी स्मरणात राहावी म्हणून त्याला प्रेमाचा सुगंध लाभलेल्या गुलाब पुष्पाने आपण त्यांचं स्वागत करत आहोत। प्रथम मॉन्सिन्योर कोरिया यांचं आपण स्वागत करूया गुलाब पुष्पाने। फादर मायकल कोरिया, श्री जॉन गोन्साल्विस, आदरणीय शिलू दौडती आणि आजच्या कार्यक्रमाचं मुख्य आकर्षण आदरणीय रॉक अंकल त्यांच्या कार्यक्रम इतका छोटा आहे की तुम्हाला सगळ्यांना देखील एक गुलाब दिला असताना तुमचं स्वागत केलं असतं तरी काय वाईट झालं नसतं। पण तुमच्यातूनच एक प्रतिनिधी म्हणून फक्त 2 जणांना मी गुलाबाचं फूल देऊ इच्छितो। ही 2 जण म्हणजे तुमचे प्रतिनिधी आहेत आणि त्यामध्ये एक प्रतिनिधी मी पायस अंकलला इथे बोलावतो। पायस अंकल प्लीज, पायस अंकलचं आपण स्वागत करूया। 1991ला त्यांचं स्वागत। 1991ला जेव्हा रॉक अंकलची आईचं निधन झालं होतं
तेव्हा त्यांना कळलं, तेव्हा ते ओमानवरून तुरंत निघाले यायला. तर तेव्हा त्यांना आणण्यासाठी जीप गेली होती आणि त्या जीपचं सारथ्य करत होते पायस. त्यावेळेला पण त्यांच्यात एक कलंदर गुण असा दिसून त्याला वाटलं की जीपने मी आलो तर मी उशिरा येईल. तर त्यांनी सामान जे होतं ते सगळं जीपमध्ये टाकलं आणि स्वतः मित्रांबरोबर ट्रेनने आले आणि ते इथे पोहोचल्यानंतर मला ते पायसंग 1.5 तासाने तुम्ही घरी पोहोचले. तुमचा समय सूचक तर ट्रेनने येण्याचा जो होता तो खरंच वाखाणण्य होता. आणि अजून एक प्रतिनिधी म्हणून मी बावतीस पेटीकर यांचं स्वागत करू इच्छिन. त्यांचं अशासाठी त्यांच्या आत्मचरित्रामध्ये मी वाचलं त्यांच्या वडिलांची जी हलाखीची परिस्थिती. तेव्हा बावतीस पेटीकर यांचे वडील बाळू काका की जोसेफ तुमच्या वडिलांचा बाळा काका त्यांची कुठेतरी अब्राम टाकीवर एक इमारत होती. त्यामधले गाळं त्यांना हॉटेल काढण्यासाठी त्यांच्या वडिलांना दिली होती. हा एक योग जुळून आणण्यासाठी मी मुद्दामून तुम्हाला प्रतिनिधी म्हणून स्वीकारलं. आता आपण मुख्य कार्यक्रमाकडे वळूया. मग अंगल्ली 2000 पासून बसिंग कॅथलिक बँक, TDC बँक आणि वसई विकास बँक या बँकेची एक शाखा आपल्या सतपाळाला असावी यासाठी खूप प्रयत्न केले, खूप पायऱ्या झिजवल्या, पण त्यांना काही त्यामध्ये यश आलं नाही. पण त्यांनी शेवटी त्यांचे व्याही विशालचे वडील डिसोज अंकल त्यांना थोडीशी गळ घातली आणि तेव्हाचं तत्कालीन जे बोर्ड होतं जीवन विकास पतपेढीचं त्या बोर्डला त्यांनी विनंती केली आणि 2001 मध्ये जीवन विकास पतपेढीची सतपाळाला इथे शाखा सुरू झाली. ज्या दिवशी शाखा सुरू झाली त्या दिवशी मला ते 12 लाखाच्या ठेवी मिळाल्या आणि आज तीच पतपेढी 40 कोटीच्या ठेवीची. आता तुम्हाला सांगायला असं गेल्या वेळेला मी नंदाखाली होतो आणि एक माणूस मला सांगतो तुझं लोनचं काम होत नाही, काम कर. सतपाळा मी तिकडे जिरू बँक आहे भत्ताडेच आहे. मला म्हटलं जिरूची बँक नवीन कोणती बँक आली तर तो माणूस गेला मी सांगितलं ही कोणी बँक आली तुला माहिती नाही तो अंतिम रॉक आहे तो त्या ती बँक. म्हणजे त्यांनी ते समीकरण इतकं घट्ट बनवलं. पहिला शाखा प्रतिनिधी, नंतर संचालक आणि मग जीवन विकास पतपेढीचे ते उपाध्यक्ष देखील राहिलेले आहेत. ही मोठी मजल त्यांनी जी मारलेली आहे ती निवळ. त्यामुळे आज त्या पतपेढीचा अक्षरशः वटवृक्ष झाला. सकाळी त्या पतपेढीची AGM झालेली आहे आणि जवळजवळ 6 कोटीचा फायदा त्यांनी कमावलेला आहे. आजकाल उलट झालेलं आहे आपण सांगतात ना हे न बुडल्याने दगड तरले. तर लोक आजकाल बसिंग कॅथलिक बँकेविषयी वावड्या येत असतात. तर बसिंग कॅथलिक मध्ये ठेवी ठेवाव्यात की नको ठेवाव्यात त्यापेक्षा जीवन विकास पतपेढी सुदृढ आहे, सेफ आहे. हा मला वाटतं तुम्ही कमावलेला खूप मोठा आहे. तर आतापर्यंतचा रॉक अँकलचा आलेला तुम्हाला अनुभव तुम्ही थोडक्या शब्दबद्ध करावा असं मी तुम्हाला विनंती. माझ्यापासूनच यस पहिली बँकिंग तुम्हाला मी लिहून आलो. यस बेटर काय पॉईंट राहिला सर. आमचे सहकारी सन्मानित लॉक लॉटरीज यांनी ह्यांच्या जन्मभूमी ते कर्मभूमी या आत्मचरित्रात्मक ग्रंथाचं प्रकाशन आज होत आहे. त्यासाठी आज आपल्यामध्ये उपस्थित असलेले आमचे गुरुवर्य मनसेंद्र फ्रान्सिस कोरिया, स्टेजवरील मान्यवर आवाज येत ना स्टेजवरील मान्यवर, समोर बसलेले सुद्धा आदरणीय मान्यवर आहेत, देवसाहेब आहेत, देवसाहेब आहेत, बाकी इतर मंडळी आहेत आणि उपस्थित बंधू भगिनी. आज मराठी सारस्वतात एका नवलेखकाची आणि त्याने लिहिलेल्या जन्मभूमी ते कर्मभूमी या ग्रंथाची भर पडत आहे. मी सर्वप्रथम आमच्या जीवन विकास मंडळातर्फे, जीवन विकास पतपेढीतर्फे आणि आमच्या जीविका परिवारातर्फे लॉटरी साहेब आपलं खास अभिनंदन करतो. आपल्याला भावी आजच्या ह्या वयात आता बाबूसाहेब म्हणाले 75 होऊन आणखी 2 वर्ष गेलेली आहेत, 77 वर्ष झालेले आहेत. 77व्या वर्षी आपलं स्वतःचे अनुभवाचे आठवडे संग्रहित करून ते लोकांपर्यंत पोहोचवण्याचं धाडस त्यांनी केलेलं आहे. तसं धाडस असं होत नाही. मित्रांनो, आपल्या लोकांना वाचण्याची आवड नाही. सर जे वाचतात त्यांना लिहायची सवय नाही आणि लिहिलं तर लोकांपर्यंत पोहोचत नाही. ही आजची परिस्थिती आहे आणि त्या परिस्थितीवर हा विषय किंवा ही वेळ जे ठिकाणी ती चर्चा करण्यासाठी नाही, पण आपण सर्व जाणून आहोत की अशा परिस्थितीमध्ये देखील लॉक लॉटरीज लिखाणाचं काम धाडस करू शकतात. आज लॉक लॉटरी साहेबांची आमची जी ओळख आहे, रॉबर्टने सांगितली की 2001 साली जेव्हा पतपेढीची शाखा
आपल्या सतपाळे शाखेत आली त्यापासून आमचे संबंध दृढ होत गेले. 2001 साली आम्ही पतपेढीची नंदाखाल परिसर शाखा काढावी. मग पहिला विचार आमचा जर आला असेल मनामध्ये तर तो नंदाखालच्या समोरचा परिसराचा, नंतर उंबरकडून नाक्यावरचा. आणि त्याच्यावर आमच्या बैठका होत होत्या, जागा बाणी चालू होती. आमचे क्रियाशील कार्यकर्ते मी म्हणतात विसरचे वडील आमचे क्रियाशील कार्यकर्ते आणि संस्थापक सदस्य पतपेढीचे, त्यांनी सांगितलं की माझ्याकडे अशी एक जागा आहे, अशी एक व्यक्ती आहे, त्यांच्याशी तुम्ही कॉन्टॅक्ट करा, आपल्या पतपेढीचं काम सुरळीत होईल. ते कुठे तर सतपाळ नाका, आणि सतपाळ नाका असा आहे ज्याला तेली गल्लीपासून राजुरीपर्यंत आणि हा संपूर्ण परिसर कव्हर होऊ शकतो. आणि खरोखर ती इतकी सुंदर जागा होती की त्यामुळे आज आम्ही प्रॉफिट तुम्ही सांगितलं बरोबर आहे. लॉटरी साहेबासारखी व्यक्ती आम्हाला त्यावेळी मिळाली. लॉटरी साहेबांनी आम्हाला नुसती जागाच दिली नाही, तर त्या जागेचं संपूर्ण करारनामा करण्यापासून इंटेरियरचं काम करण्यापासून संपूर्ण वेळ त्यांनी दिला. बरं नुसती पतपेढी काढून चालत नाही, तर पतपेढीसाठी सभासद नोंदवले पाहिजेत, ठेवी गोळा केले पाहिजेत, ठेवी गोळा करताना कर्ज केलं पाहिजे. हे करण्यासाठी त्यांचा नेहमी पुढाकार असतो. नंदाखाल 2001 साली आपण घरोघर फिरलो, सगळ्या ठिकाणी कॅथलिक नॉन कॅथलिक सगळ्या ठिकाणी फिरलो आणि ठेवी गोळा केल्या, सभासद नोंदणी केली. आज जवळजवळ 1200 सभासद या पतपेढीचे आहेत. एकूण 15,000 सभासद वसई तालुक्यात होतो, त्याच्यातून 10 ते 12% जास्त सभासद सतपाळ नाक्या पतपेढीमध्ये आहेत. म्हणजे हे सर्व करत असताना लॉटरी त्याच्यासाठी पुष्कळ मेहनत घेतलेली आहे. एखाद्या माणसावर जेव्हा विश्वास टाकतो, आपण म्हणाला कॅथलिक बँकेवर आपण विश्वास टाकतो म्हणून कॅथलिक बँक एवढी मोठी झाली आहे, तसं लोकांनी आणि सभासदांनी आमच्यावर विश्वास टाकला पण आपली पतपेढी मोठी आहे. त्या विश्वासाला तडा जावणं असे प्रयत्न लॉटरी साहेबांनी नेहमी केलेले आहे आणि ते त्यांचं मोठं कार्य आहे. सतपाळ शाखा चालू केली नुसतं चालू झाली नाही. आमचे कर्मचारी सगळे लेडीज कर्मचारी आहेत. सकाळी आले चावी लावली, दारात लॉक उघडत नाही, लॉटरी अंकलला फोन करा, अंकल हाक भरतात, लॉटरी अंकलला फोन करा, लाईट बटन पाडलं लाईट पेटत नाही, बटन चालू केलं कॉम्प्युटर चालत नाही, पाण्याचा नळ चालू होत नाही, मी लॉटरी अंकलला बोलवा. लॉटरी साहेब त्यावेळेला फोन आला की हातातलं काम टाकून दावतीकडे यायचं. ज्याचं संसार असून सुद्धा पहिलं काम पतपेढीचं, आणि त्यांनी अमूल्य वेळ केल्यामुळे आजच्या घडीला पतपेढी सतपाळ शाखा सुद्धा भरपूर प्रॉफिटमध्ये आहे, चांगला व्यवसाय करत आहे, कर्ज चांगलं जात आहे, ठेवी गोळा होत आहेत आणि थकबाकीचं प्रमाण फार कमी आहे. त्याच्यामागे लॉटरीसांचं श्रेय आहे. कारण लॉटरीचं तुम्ही जे सांगितलं ते झिरो अंकाच्या बँकेमध्ये आम्ही ते देखील गेलो होतो. थोडी परिस्थिती गरीब त्या भागाची ना, त्यांना कर्ज द्यावं असं त्यांचा आग्रह असायचा. कारण गरीब लोकांना आपण पहिली मदत केली पाहिजे. ते कर्ज असताना तिथे गेलो, थकबाकी जरी वसुली गेलो, झिरो अंकाला सांगितलं तुम्ही कशा झालं, झिरो अंकाला सांगितलं म्हणजे कर्ज वाटायचं, वसूल करायचं, नाही दिलं तरी त्याला सांभाळून घ्यायचं, ही सगळी कामं त्यांनी केलेली आहे. आणि त्याचं फार मोठं श्रेय आम्हाला आमच्या प्रसाराला लागू पडलेलं आहे. लोकांच्या रामतालुक्याला आणि फक्त सतपाळ शाखेकडेच लक्ष दिलं नाही. सतपाळ शाखेनंतर आम्ही उमराळ शाखा चालू केली, नानबाड शाखा चालू केली, आकाशी शाखा चालू केली आणि नानबाड नाळसोबत चालू केली. प्रत्येक ठिकाणी इंटेरियरचं काम करायचं आहे, लॉटरीचं नाव पहिलं यायचं. त्या जागा शोधल्यानंतर घरमालकावर करार करायचा, लॉटरी संघाचं नाव यायचं. परत नुसतं नाव येऊन फायदा नाही. लॉटरी साहेब सकाळी गाडी घेऊन टॅक्सीत जाऊन बसले, काम चालू झालं की ते दुपारपर्यंत तिकडे बसून जायचे, घरी आले जेवढे पण चालले, जशी काही नोकरीच आहे एक प्रकारची, अशा प्रकारे ते काम करत होतो. आणि हे करत तर स्वतःच्या गाडीने, कधी एक पैसा म्हणून त्यांनी भत्ता घेतला नाही, एक पैसा म्हणून त्यांनी प्रवास खर्च घेतला नाही. आणखी त्यांचं एक वैशिष्ट्य असं की काम करताना चांगलं काम केलं. त्यांच्याकडे कलात्मक दृष्टिकोन आहे, त्यामुळे चांगलं काम केलं पाहिजे असं त्यांचा विचार असायचा. आणि हा विचारामुळे कलात्मक काम केलं मग पैसे जास्त टाका, पैशाला पतपेढी वाचली पाहिजे, तो पण दृष्टिकोन त्यांच्याकडे असायचा. मग पतपेढी त्यासाठी फायद्यामध्ये आली. काम करत गेलो आपण, चांगलं काम करत गेलो आणि कमी खर्चात करत गेलो, याचं सगळं लॉटरी आहे. आणखी एक महत्त्वाची म्हणजे त्यांच्यामध्ये आपण सगळ्यांनी शिकण्यासाठी गुण त्यांच्यामध्ये आहे की कोणत्याही प्रकारचा आपण सगळे जमलो चर्चा करायला लागलो, वाद होणार, तो आपल्याला वर्दळ आहे. एक प्रकारचा वाद सुरू झाला की कोणत्याही प्रकारचा वाद करायचा नाही असा दृष्टिकोन त्यांचा असायचा. वाद सामोपचाराने मिटवा असं त्यांचं नेहमी म्हणणं असायचं. वादामुळे काय होतं, चांगल्या संस्था बुडीत गेलेल्या आहेत, बंद पडलेल्या आहेत, चांगल्या संस्था बुडीत गेलेल्या आहेत. आणि त्यामुळे काय झालं, त्यांचं म्हणणं असायचं आपण कोणाचे नोकर नाही, काम करायचे कार्यकर्त्याचे कोणाचे नोकर नाहीत आणि आपण सहकार क्षेत्रात काम करतो. अशा वेळेला वाद कशाला करायचा, वाद करू नका आणि चांगल्या प्रकारे काम करत राहा, लोक आपोआप येतील. आणि जर कार्यकर्त्यांनी लोकांपुढे आदर्श ठेवला तर तो चांगला होईल. आणि हा गुण आम्ही घेतल्यामुळे लॉटरी साहेब सगळेजण तुम्हाला आज तुमची आठवण कशासाठी करतात की लॉटरीजने आम्हाला शिकवलं, लॉटरीजने आम्हाला दाखवलं, ह्या मार्गाने आपण गेलं पाहिजे आणि तोच मार्ग आम्ही करत आहोत. लॉटरी साहेब 2001 ते 2015 पर्यंत संचालक मंडळावर होते आणि त्याच्यातले उपाध्यक्ष होते.
आणि 5 वर्षाच्या उपाध्यक्ष पदामध्ये आणि 15 वर्षाच्या एकूण कारकिर्दीत त्यांनी आपल्या कामाचा ठसा आपल्या पत्नीवर उमटवलेला आहे. डॉक्टर साहेब, तुमच्याबद्दल जेवढं बोललं तेवढं थोडंच आहे. मी थोडक्यात आठवतो अशासाठी की तुम्ही एक चांगले कलाकार आहात आणि कलाकाराला एखादी भूमिका मिळाली, ती भूमिका जेवढं चांगल्या प्रकारे करेल तेवढा तो कलाकार उत्तम कलाकार गणला जातो. तुम्ही वडिलांची भूमिका करता, तुम्ही सासऱ्याची भूमिका करता, तुम्ही आणखी पितृतुल्य भूमिका करता, संसाराची भूमिका करता, समाजसेवक भूमिका करता, तुम्ही आणखी काय वेगवेगळ्या प्रकारची भूमिका करता. ते म्हणजे राजकारणी. डॉक्टर साहेब थोडेसे राजकारणी आहेत. बाळासाहेब विखे पाटील तुमच्याकडे येऊन गेलेत ना, राधाकृष्ण विखे पाटील त्यांच्याकडे येऊन गेले, पण आमची पत्नी बघण्यासाठी तुम्ही या. पण राजकारणी आहेत ते, आणि त्या राजकारणाचा फायदा घेऊन ते SEM ना SEO म्हणून पदावर काम करताना लोकांना त्यांनी किती प्रकारची मदत केलेली आहे. कधी रात्री अपरित्राला सही करायची ऑफिस आहे, त्यांचं ऑफिसच तिकडे उघडलेलं होतं, आणि त्यामुळे राजकारणाचा फायदा आपल्याला व्हायला. या सगळ्या भूमिका तुम्ही फार चांगल्या प्रकारे पार पाडलेल्या आहेत. आणि आता तुम्ही ह्या वयामध्ये लेखकाच्या भूमिकेत गेलेला आहात. मला वाटतं तुम्हाला प्रत्येक वेळेला यश मिळालेलं आहे. या लेखकाच्या भूमिकेत देखील तुम्हाला यश मिळत हो, आणि तुमच्याकडून अजून भरपूर लिखाण हो, ज्या लिखाणातून आमच्या लोकांना, आमच्या समाजाला मार्गदर्शन होईल. असं म्हणतात ना की मोकळ्या मनाच्या माणसाला परमेश्वर मोकळ्या हाताने देतो. डॉक्टर साहेब, तुम्हाला सुद्धा परमेश्वराने मोकळ्या मनाने भरपूर दिलेलं आहे. सुखी कुटुंब आहे, नातवंड आहे, सगळं काही व्यवस्थित चाललेलं आहे, आणि चांगलं शारीरिक आरोग्य दिलेलं आहे. आजच्या काळात आरोग्य मिळणे देखील एक देवाची देणगीच आहे, आणि ते तुम्हाला लाभलेलं आहे. सुविध पत्नी आपल्या जोडीला आहेत. तुम्हाला एकंदरीत जे समाधान पाहिजे, सुख म्हणजे काय असतं ते तुमच्याकडे बघितलं तर आम्हाला वाटतं की सुख म्हणजे लॉटरीज. मला वाटते तुमच्याकडून अशीच सेवा आपल्या समाजाची व्हावी. आणि अजून सुद्धा किती वय झालं तर जीवनविकास पतपडीला आणि जीवनविकास मंडळाला जशी मदत ह्यापूर्वी करत होता तशीच करत राहा, असे बोलून मी माझी 2 शब्द आपण मला बोलण्याची संधी दिल्याबद्दल डॉक्टर साहेब तुम्ही आणि सर्व कमिटीचे मी मनापासून आभार मानतो. धन्यवाद. शिलोमकर कसं आहे ना, आज पतपेढी खूप नावारूपाला आली आहे, स्टेबल आहे, दिसते. हंस किंवा बदक जेव्हा आपण पोहताना बघतो एकदम वरून शांत असतो, आपल्याला वाटतं किती शांत आहे, पण त्याच्या खाली त्याचं कंटिन्यू पॅडलिंग चालू असते. असंच तुम्ही पायाचे दगड बांधलेले आहेत, त्यामुळे तुम्हा लोकांना विसरणं कदापि शक्य नाही. थँक्यू व्हेरी मच. आता मी रॉक अंकलचे मावस भावन आपल्या सर्वांना परिचित असलेले फादर मायकल यांना 2 शब्द बोलण्याची विनंती. आमच्या कोरियाबंदीचा आवाज खूप मोठा आहे, माहिती गरज नाही. आदरणीय व्यासपीठ आणि निवडक मित्रमंडळी, ख्रिसमसच्या काळामध्ये आपण ऐकतो सांता क्लॉज म्हणजे संत निकोलस. संत निकोलस जो आहे त्याची गोष्ट आपल्याला माहिती आहे की त्यांनी त्याच्या परिसरामध्ये जेव्हा एक व्यक्ती, त्याची 3 मुली होत्या, आणि मुलीचं लग्न कसं करायचं, आर्थिक परिस्थिती बिकट होती, आणि म्हणून संत निकोलस जो आहे त्याने त्या व्यक्तीच्या घरावरून, छपरावरून काही मदत, आर्थिक मदत त्या व्यक्तीला पाठवली. कारण तो चिंतेमध्ये होता की 3 मुलीची लग्न कशी करायची. तो संत निकोलस, ज्याला आपण सांता क्लॉज ख्रिसमसच्या काळात बघतो, तो सर्वांना आनंदित करण्याचा प्रयत्न करतो, मुलांना बक्षीस देतो, चॉकलेट देतो. जसे मला वाटतं रॉक रॉडीज म्हणजे मावस भाऊ, आम्ही 2 नात्यात आहोत, मावस भाऊ पण आहे आणि मामा पण आहे. ओके, तर त्या ठिकाणी सांता क्लॉज जायचं. मला एक प्रसंग आठवतो. सतपाळाला जी भारती शेठची बिल्डिंग आहे त्याच्या समोर उन्हाळ्यात, आता सुद्धा ते आदिवासी लोक कामासाठी येत असतील, त्यावेळेला खूप वर्षापूर्वी आदिवासी लोक आपल्या वाडीमध्ये, शेतीमध्ये काम करण्यासाठी यायचे मजूर म्हणून. दिवसभर ते वाडीमध्ये आणि आपल्या त्या शेतीमध्ये काम करायचे, आणि पाचशेची बिल्डिंग जी आहे तिथे ते झोपायचे त्या ठिकाणी. आणि ख्रिसमसच्या वेळेला रॉक रॉडीज नेहमी सुट्टीला यायचे, कधी आले तर त्यांनी बघितलं की सगळे आदिवासी लोक जे आपल्या ग्रामीण भागातील इथे कामासाठी आलेले आहेत, ते त्या ठिकाणी दिवसभर काम करतात आपल्या रानावरती आणि आपल्या वाडीमध्ये, आणि ते उघड्यावर झोपलेले असतात. सकाळी तेव्हा खूप हवा यायची, तलाव आहे, मोकळा शिवार त्या ठिकाणी आहे, आणि ते झोपल्यानंतर थंडीचे दिवस होते. त्याने बघितलं रॉक रॉडीजने की थंडीमध्ये दिवसभर काम केलं, थंडीमध्ये ते झोपलेले आहेत, त्यांच्या अंगावरती पांघरूण नाही, आणि म्हणून त्यांनी विरारला जाऊन, इथवर पण माहीत असेल, विरार जाऊन 25 आपले ते ब्लँकेट जे आहेत ते आणले, आणि आदिवासी लोक ते झोपलेलं त्यांना माहीत सुद्धा नाही. सकाळी उठले तेव्हा समजलं त्यांच्या अंगावर ते ब्लँकेट पडलेलं आहे, कोणी टाकलं माहिती का, ते सांता क्लॉज प्रमाणे त्यांनी कार्य केले. त्याचं जे पुन्हा माहिती अशा प्रकारे त्याचं जे गुप्त जे काम जे आहे सांता क्लॉज खूप केलेलं आहे. त्यानंतर आपल्या अंजेरी आणि सतपाळ परिसरावर
फोन कोणाकडेच नव्हता. पहिला फोन त्यांच्याकडे नंबर पाचशे किती 554 तो नंबर होता. आणि त्यावेळेला मोबाईल नव्हते, कोणत्या सुविधा नव्हता. अशा वेळेला अंधेरी आणि परिसरातली जी तरुणाई जी आहे ती शिपवरती किंवा त्या ठिकाणी प्रदेशात कामासाठी जायची. आणि त्या सर्वांनी नंबर जो आहे तो रॉक रॉडीचा दिला होता. ओके. आणि त्यांचा फोन त्याच्या कंपनीतून शिपवरती असो किंवा मग त्याच्या कंपनीतून असो हा फोन यांच्या घरी यायचा. आल्यानंतर ते जाऊन त्या मुला तरुणा सांगायचे किंवा त्याच्या घरातली व्यक्ती जी आहे ती त्या ठिकाणी सांगायची. अशा प्रकारे एका तासामध्ये बॅगा भरून ती कामाला गेले. बरोबर. तर एका तासामध्ये फोन आला की तुम्हाला बोलवलेलं आहे. फोनची सुविधा नसते किंवा आमचा फोन पुन्हा दिला नसता तर कदाचित त्यांच्या नोकऱ्या त्यांना मिळाल्या नसत्या. अशा प्रकारे त्याने खूप असं गुप्त काम त्या ठिकाणी जे आज आपल्याला माहिती नाही हे केलेलं आहे. त्यानंतर जे पुस्तक वाचत असताना त्यांचं पुस्तक जे आहे ते मी एक सिटिंगमध्ये म्हणजे एकदा बसल्यानंतर संपेकडून उठलोच नाही. ते पुस्तक आहे कारण काही अनुभव माझ्या जवळचे होते आणि काही अनुभव माझ्यासाठी नवीन होते. आणि म्हणून ते पुस्तक मी 1 सिटिंगमध्ये ते पुस्तक वाचून टाकलं. आणि त्यामध्ये काही गोष्टी मला माहिती नव्हत्या. त्यामध्ये त्यांचा मला माहिती 2 पक्षांचा निवृत्ती होती. म्हणजे समाजवादी PSP मध्ये प्रजा सोशलिस्ट पार्टी आणि त्यानंतर काँग्रेसमध्ये कार्य केलं आहे. ह्या दोन्ही पक्षाच्या किंवा काँग्रेस विशेष करून काँग्रेसच्या मार्फत किंवा पक्षाद्वारे त्यांनी अनेक कार्य केलं. मला माहिती सतपाळा आणि राजोळी रोडसाठी तुम्ही मेजर घेतलेले आहे. आमचा मोरबिंदी हा रस्ता आहे किंवा जे सामाजिक कार्य आहे हे जे कार्य केलेलं आहे हे थोडंसं मला माहिती होतं. मी सुद्धा घर सोडायला 42 वर्ष झाली. ओके. त्यामुळे थोडासा संबंध नाही तरी ते ह्या गोष्टी ज्या आहेत त्या पुस्तकाद्वारे ह्या ठिकाणी ते प्रकाशित झालेलं आहे. आज पुस्तकाचं प्रकाशन नाही तर त्यांच्या कार्याचं प्रकाशन आहे. ते प्रकाशन जे आहे ते त्यांचं खास करून उद्योग करण्यासाठी त्यांनी लिहिलेलं नाही. आणि मला वाटतं हे लिहिण्याची गरज आहे. त्या तरुणाईला जे आपल्या लोकांनी कशापर्यंत कष्ट केलेलं आहे ते बघितलेलं आहे. मी त्याला त्यांच्या मुलाच्या लग्नाच्या दिवशी मी ते भाज्या गेलो होतं ते समोर त्याच्या घरासमोर ते त्याचं म्हटलं त्यानं 4 जिल्हे आहेत म्हटलं तर आपले करियप्पा जनरल करियप्पा म्हणजे मोठी व्यक्ती त्यावेळेला आपल्या भारतातली जनरल करियप्पा. ओके. ते म्हणजे आपले इकडचे म्हणजे वसईचे जनरल करियप्पा आहेत म्हणजे या ठिकाणी त्याला 4 जिल्हे होते. आणि वर्षांतून एक वेळा निदान ते त्यांचे शेख जे आहेत त्याच्या बाजूला बसायचे. बरं आपण होते त्यांचे ज्या राज्याचे ओमानचे जे शेख होते त्यांच्या बाजूला. अशा प्रकारे आपली सुरुवातीपासून हात उभं करून या पदात पोचले आहेत. आणि म्हणून आज त्यांचा गौरव करणे त्यांचा सत्कार करणे त्यांचे आभार मानणे आणि त्यांना शुभेच्छा देणे हे आज आपलं काम आहे. ते पुस्तकाचं प्रकाशन जे आहे ते त्यांचा गौरव करण्यासाठी नाही की उद्बोधन करण्यासाठी नाही पण त्यातून आपल्या अनेक तरुणाईला एक प्रेरणा मिळावी आणि म्हणून त्याचं आपण प्रकाशन करूया आणि त्याचं पुढचं आयुष्य जे आहे त्याचा शुभेच्छा देऊया. 1969 मला जन्म 73 झाला. त्यानंतर त्यावेळी ते ओमानला गेले होते. जवळ 52 वर्ष जवळजवळ. त्यावर आपण येतो आहोत नंतर. आता आपण कार्यक्रमाच्या मुख्य गाभ्याकडे येऊया. मी स्टेजला उभे राहण्याची विनंती करतो आणि आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष मॉन्सिनियर फ्रान्सिस कोरे यांना विनंती करतो की त्यांनी रॉक रॉड्रिक्स लिखित आत्मचरित्राचं प्रकाशन करावं. आता तुम्ही टिकवर हां या. आपल्या समाजातील सांता क्लॉज सर्वश्री रॉक रॉड्रिक्स याचं जन्मभूमी ते कर्मभूमी आणि पुन्हा जन्मभूमी झाली कर्मभूमी या पुस्तकाचं अधिकृतरित्या प्रकाशन झाल्याचं मी आता मी जो कार्यक्रम करणार तो या कार्यक्रमामध्ये कुठेच नव्हतं किंवा कोणालाच माहिती नाही. मी रॉक रॉड्रिक्स यांची धनाची पेटी अर्थात पहिली मुलगी त्यांची
रुथला इथे येण्याची विनंती करतो. रुथ प्लीज. तिला पण हा सगळा शॉकिंग आहे, पण तरी देखील कुठेतरी पुस्तकामध्ये मी वाचलं, रॉक आणि सांतानुवहिनी ओमानला होत्या आणि त्यावेळेला शाळेत असलेली त्यांची मुलगी एकटी पप्पाकडे ओमानला गेली होती. हा काय सीन होता तो आम्हाला फक्त एक सांगावं थोडंशी माझ्यापेक्षा प्लीज. मला वाटतं 4थीत होते, 4th स्टँडर्ड आणि दिवाळी वेकेशन होतं आणि तेव्हा म्हणजे त्या अगोदर आम्ही जाऊन आलेलो, पण माझी खूप इच्छा होती की जावं, एकटी एरोप्लेननी जावं. पप्पा आणि मम्मी दोघं तिकडे होते. डॅडींसारखी हिंमत माझ्यामध्ये भरपूर आहे, म्हणजे बिंदास एकदम कुठेही जाणार कुठेही येणार. तर मला वाटतं ती माझी लहानपणापासून दिसून आली असेल त्या माझ्या. तर माझी इच्छा होती जाण्याची आणि डॅडीने पण सहकार्य केलं, मम्मीने पण सहकार्य केलं आणि तेव्हा मी 4थीत असताना दिवाळी वेकेशन स्पेंड करण्यासाठी एकटी इथून निघून ओमानला गेली होती. आज देखील एखादा 4थीतला विद्यार्थी किंवा विद्यार्थी मोबाईल आहे, सगळं आहे, गुगल मॅप आहे, एव्हरीथिंग, पण जाऊ शकेल की नाही मला माहिती नाही. आणि जवळजवळ वर्ष 4थी म्हणजे 80 किंवा 85 वर असेल नॉट रॉंग. आणि मला वाटते वडिलांचे गुण नक्कीच तिच्यात आलेले असतील. अभिनंदन. बस मला फक्त हे शेअर करायचं. आजच्या विज्ञान युगामध्ये कोंबडीच्या पिल्लाला सुद्धा गरुडाचे पंख लावता येतात, लावू शकतात, पण ते उडण्यासाठी जी जिद्द लागते ती मात्र देता येत नाही. ती जिद्द जन्मताच असली पाहिजे. आणि जवळजवळ 52 वर्ष अगोदर बोटीने इथून मुंबईतून गुजरातून कराची आणि कराचीतून ओमानला, मला वाटते नंदाखालचे वास्को द गामाच नाही, वास्को द गामा उर्फ उस्ताद रॉकी उर्फ आपले रॉक अंकल आपलं स्वतःचं मनोगत होतं. आदरणीय व्यासपीठ आणि सर्व उपस्थित बंधू आणि भगिनी, खरं म्हणजे मी काही असा वक्ता वगैरे नाही किंवा मला खूप काही बोलता येईल असं नाही, परंतु जे काही बोलायचं ते उत्स्फूर्त होऊन बोलावं असं कधी ते माझ्या मनात येतं. तर लोकांना असा प्रश्न पडला असेल की मी नेव्हल डॉकेटमध्ये चांगली नोकरी होती माझी, मशिनरी असतो आणि क्वालिटी कंट्रोलमध्ये काम करत होतो, तर मी ओमानला का गेलो. तेव्हा तुम्हाला सांगू इच्छितो की नेव्हल डॉकेटमध्ये असताना तेव्हाचा पगार फक्त 200 की 250 रुपये आणि थोडंसं होतं. तेवढ्या पगारात आपलं काय भागत नव्हतं. माझ्या 3 बहिणीची लग्न माझ्या वडिलांनी केली होती. 3 बहिणीची लग्न व्हायची होती आणि घरची गरीब परिस्थिती, मी तेथेच राहायचो कर्ज आणण्याचा खर्च होऊ नये म्हणून. आणि बरेच माझे दोघेचे लॉन मित्र होते जे ऑलरेडी $7 त्याच्या मागे मी राहत होतो. आणि विक्रोलीला पण माझे कोण होते, मार्टिन्स म्हणून तुम्ही ओळखत असाल, ते चर्चचं काम करायचे, त्यांच्या घरी पण राहायचो मी. तर असं करता मी विचार केला की आपल्याला कुठेतरी बाहेर जायला पाहिजे. त्या अगोदर माझ्या मनात असायचं, मी आणि माझा मित्र हुसेन शेख सत्पारचा, आम्ही समुद्रावर जायचो आणि तिथे बसायचो आणि समुद्राच्या किनाऱ्यावरती हे बघून असं विचारायचा की समुद्राच्या पलीकडे ते जावं, काहीतरी असेल तिथे. पॉलपुरीजीने आम्हाला गुगलमध्ये शिकवलं होतं, हे आहे ते आहे ते आहे सगळं आहे, पण त्याच्या पलीकडे आपण स्वतः गेलो तरच आपल्याला बघायला मिळेल असा विचार त्यावेळेला येत होता लहानपणी. तर नेव्हल डॉकेटमधून काम करत असताना दुपारच्या सुट्टीत मी तिथे काळाघोडा म्हणून आहे, त्याच्यासमोर आर्मी नेव्ही बिल्डिंग आहे, त्यात पासपोर्टचं ऑफिस होतं. पुढे मला येते कुठे नव्हतं. तिथे मी दुपारच्या रजेत जाऊन पासपोर्टचं ॲप्लिकेशन वगैरे फोटो हे ते देऊन सगळं केलं. परत 1-1.5-2 महिन्यानंतर मला पासपोर्ट मिळाला. तो पासपोर्ट मिळाल्यानंतर मी घरी आणला आणि त्याचं तो कुठच्यासारखं कवरचं पासपोर्ट रोज उघडून बघायचो, माझा फोटो पण आहे, हे पण आहे, सगळं आहे. परंतु म्हटलं तर व्हिजा कोण देईल मला तिकडे जायला. असं करत असता माझे काही मुंबईला मित्र होते, त्यांनी सांगितलं एक ठिकाणी अशी वॅकन्सी आहे पण तिथे इंग्लिश बोलणारा पाहिजे, तर त्याला ते व्हिजा मिळाला. तर त्यांनी माझी इंटरव्ह्यू घेतली, ट्रेन टेस्ट वगैरे घेतली, माझं इंग्लिश चांगलं होतं त्या पहिल्यापासून, तर ते पुस्तकात वाचायला मिळेल का चांगलं होतं. तर त्यांनी मला विजा दिला आणि विजाच दिला नाही तर थोडेसे पैसे पण दिले घर खर्चाला. ते मुलजी गोकुलदास हिंदी रामदास ही मोठी कंपनी आहे ओमानमध्ये, श्रीमंत आणि सुलतानचे मित्र होते. तर ते त्यानंतर पासपोर्ट मिळाला, विजा पण आला आणि आम्हाला जायची तयारी झाली. तेव्हा
सप्ताह नाक्यावर अंधेरी गावातले बरेच म्हणजे भक्त वगैरे जमा होते. माझी आई पण होती, माझा मामा पीटर आपला जॉन, त्याला जॉब टेलर म्हणायचे, तो पण होता. तर आम्ही तेव्हा एस टी बस, ती लाईफलाईन, आपल्या सगळ्याची लाईफलाईन एस टी बस, त्यावेळेला दुसरं काही नव्हतं. त्याच्यात बसलो आम्ही आणि माझी आई आणि मामा आणि 1-2 मित्र होते. ते आम्ही सगळे गेलो, मुंबईला गेलो. तिथून टॅक्सी पकडून ते भाऊच्या धक्क्यावर ते कुठला बर्थ होता, त्या बर्थ बोटीने जायचं होतं. तेव्हा एरोप्लेन सिस्टम होतं, एरोप्लेनच नव्हते इथे. तर त्या बोटीने गेलो, बोटीमध्ये चढलो. माझी आई आणि बहीण पण होती मला वाटते, आणि मामा ते सगळे असं मला बघत होते. बोट हळूहळू पाण्यात मध्ये गेली आणि ते त्यांचं माझी नजर शून्यात जाईपर्यंत मी त्यांना बघत राहिलो. मग मला दिसायचंच आहे बोट त्याला वळसा करून समुद्रात झाली. आणि मग तिथे काय काय माझी परिस्थिती झाली ते पुस्तकात आहे सगळं. ओमानमध्ये असताना मी एक साधा टेक्निशियन म्हणूनच होतो सुरुवातीला, एवढं काही मोठं काम नाही. परंतु काम करायचे माझे हे होते, त्यामुळे सेटअप मला चांगलं हे करायचे. सुरुवातीला मी किमती रामदास प्रायव्हेट कंपनीने 1.5 वर्ष काम केलं, आणि ते डिफेन्सचे कॉन्ट्रॅक्टर होते. त्यामुळे डिफेन्सचे कुठे कामं असायचे ना तिथे ते मला पाठवायचे, आणि ते मी काम उतरून करायचो. त्यामुळे मला नंतर पुढच्या काळात डिफेन्समध्येच नोकरी मिळाली. कारण त्यावेळी मला डिफेन्समध्ये नोकरी मिळण्यासाठी मी सलाला होतो त्यावेळेला. ते ओमानचं नंदनवन सलाला म्हणजे पुष्कळ नारळी खोपड्याच्या जागा, ग्रीन पाणी, म्हणजे पपया, म्हणजे एवढं की वाटतं की आपण एका कोकणामध्ये कुठेतरी आलो, अशी परिस्थिती ओमान सलालाची होती. तिथून तेथे सुलतानच्या पॅलेसचे जे अधिकारी होते, कारण की सुलतानचं पॅलेसचं काही काम आहे ना ते मी करायचो. पंप वगैरे असे ते बलबंदी करण्याचे होते त्यांच्याकडे, टेक्निशियन त्यांचे एक पुस्तकात आहे. तर ते करायचं, त्यामुळे त्यांनी मला फारच लाईक केलं. त्यांनी मला लेटर दिलं मुरली गोपाल असं बॉम्बेच्या एजंट आहे की ह्या माणसाला ताबडतोब भरती करून पॅलेसच्या कामासाठी पाठवा. त्यावेळेला मी सलालोनं मस्कटला आलो, तेव्हा माझ्या एका गोवंश व्यक्तीशी भेट झाली, आणि ते डिफेन्समध्ये होते त्यावेळे बरंच काम करायचे. तर त्यांनी मला सांगितलं की डिफेन्समध्ये येशील की तू, इथे एक वॅकन्सी आहे टेक्निकल स्टोर, इलेक्ट्रिशियन वगैरे यासाठी. म्हटलं ठीक आहे. मग त्याने मला खटपट करून माझ्या हाती आता पॅलेसचं पण कामाचं हे होतं अपॉइंटमेंट, आणि याची पद्धत पण मी प्रेफरन्स डिफेन्समध्ये. तेव्हा सुरुवातीपासून तर माझं डिफेन्सचं भूतच होतं माझ्या. तर त्यानंतर मी डिफेन्स ओमानला गेलो. ओमानला गेल्यानंतर मी बरीच काही कामं केल्याची सगळी पुस्तकं. तर जेव्हा घर वापसी झाली ओमानमधून 1969 to 1996 एवढा पिरियडमध्ये मी ओमानमध्ये होतो, आणि 10 महिने का 2 महिने सुटते. त्यामुळे माझं लग्न झाल्यानंतर माझी मिसेस मुलं बिलं सगळी यायची ओमानला. मला राहायला बंगला होता, गाडी होती, सगळं काय होतं, सगळ्या फॅसिलिटी सरकारच्या होत्या. त्यामुळे घरी आल्यानंतर मी विचार केला की आता काय कर, घरी नुसते येऊन बसून काय फायदा ना, माझं काही एवढं पण वय झालं नाही की मी बसून राहील. तेव्हा मी एक मेडिकल स्टोअर सुरू केलं होतं. त्यानंतर मीरा रोडला मेडिकल स्टोअर सुरू केलं, पण ते मला काय चालवता आलं नाही. कारण मीरा रोडला जाणं येणं म्हणजे शिक्षा स्वतःची, एवढं तोंड वर करून श्वास घ्यायचा. म्हटलं नको, ते सगळं विकून टाकलं. त्यानंतर म्हटलं काम करण्यासाठी व्यासपीठ हवं आहे ना, नुसतंच मी काम करतो असं होत नाही, कुठलं तरी सपोर्ट पाहिजे, व्यासपीठ पाहिजे. त्यासाठी मी जॉन आल्मेडा सरांना भेटलो वसई काँग्रेसमध्ये. तेव्हा ते बरंच हे होतं, आणि मी त्यांच्या मीटिंगला जायला सुरुवात केली. त्यांतूनच 1-2-3 कामं आमच्या हातून इथे झाली. मोरबीत रोडचे त्यावेळेचं होतं, म्हणजे मी होतो त्यावेळेत, आणि ते आपल्या सत्ताळा नाक्यावरून किती राजोरीपर्यंत तो तुटलेला रोड होता, एवढा तुम्ही पुष्कळ बांधायचं त्याच्याबद्दल. ते काम केल्यानंतर मला सरकारमधून सामान्य प्रशासन विभागातून महाराष्ट्राच्या SCO विशेष कार्यकारी अधिकारी ही पोस्ट मिळाली 4 वर्षासाठी. ही भरपूर कामं केली लोकांची, साक्षांकित करणे, कोणाचे दाखले देणे, ओळख देणे, बऱ्याच काही गोष्टी चालायच्या. त्यानंतर परत मला 5 वर्ष मिळालं, म्हणजे एकूण 5 ते 8 वर्ष मी SCOचं काम केलं. आणि त्यानंतर असा विचार केला हे करत असताना अगोदर मतपेढीसाठी
त्यांनी सांगितलं शिकवते की मी कसे कसे ट्राय करत होतो. आपल्या सत्पाळाला काहीतरी वित्तीय संस्था पाहिजे असं मला खूप हे व्हायचं. त्यामुळे बऱ्याच ठिकाणी मी भटकायचो. परंतु शेवटी आमचे व्यायी डॉमिनिक डिसोजा यांनी सांगितलं की बाबा अशी अशी आमची तत्पेढी आहे, त्यांची एक शाखा जरूर होऊ शकते सत्पाळावर. आणि त्यावेळेचे अध्यक्ष मायकल फरेरा आणि उपाध्यक्ष शुद्ध ह्या दोघांनी खूप जोर लावून त्यांची तत्पेढी सुरू केली. त्यानंतर ती भरभरलेली पुढच्या. हां, आता माझे आणि माझ्या पत्नी लग्नानंतरचे आमच्यामध्ये संवाद चांगले होते, काही वाईट नाही. आजारपणात पण आम्ही एक दुसऱ्याचं बघायचे. एवढंच नाही तर काही रात्री आम्ही एकत्र जागून घालवल्या आजारामुळे. त्यांना आजार झाला तर मला कधी झोप यायची, मला आजार झाला त्यांना झोप आहे. अशा तऱ्हेनं मी अनेक रात्री घालवल्या. आणि विशेष सगळ्यात म्हणजे मलाच माझ्या मुलाचं सगळं संगोपन शिक्षण विषय त्यानेच केलं. मी आमचंच पण येतो सगळं त्यांच्या डोक्याबद्दल त्यांनी केलं. त्यामुळे अजूनही आमचं सगळं विषय हे व्यवस्थित चाललेलं आहे. मुलगी रूथ, ऑलिव्हर आणि लिओन याचे शिक्षण आणि त्यांचं शिक्षण केल्यानंतर त्यांनी सिमेंट म्हणजे त्यांनी मरीन अकॅडमीमध्ये काही कोर्सेस वगैरे करून आपले जॉब सिक्युअर केले. चांगल्या प्रकारे कमवतात, चांगलं त्यांना हे आहे आणि आम्हाला पण चांगलं बघतात. पण मी कधी त्याच्याकडे हात करत का नाही, ते सध्या माझ्याकडे आहे ना, हे मी संपवतो. हां, त्यानंतर आपल्या समाजात जसं केलं असताना योग्य अशा व्यक्तीशी संवाद साधण्याचा मी खूप प्रयत्न केला. तसे डॉमिनिक समोर बसलेले आहे, त्यांचा तर माझा संवाद होतोच. अंतुल परेरा ते अलीकडे, कारण त्यांचं सतारीच्या तारा हे पुस्तकाचं उद्याचं तेव्हापासून त्याची माझी थोडी ओळख. तर त्यांच्याविषयी मला थोडंसं असं काय सांगायचं आहे की मी डॉमिनिकच्या घरी आमंत्रण केलं असता. डॉमिनिकने मला त्यांचे काय अनुभव सांगितले. त्या अनुभवात एक अनुभव असा होता की ते नागपूरला गेले होते आणि ते संत्र्याच्या बाबा लुसलुशी संत्रं दिसत होती. ते त्यांना वाटलं की जावं ती बाग बघावी. ते तिथे बघायला गेले तर त्यांनी काय सांगितलं, डॉमिनिकची एक सवय कुठे गेलं की ते प्रेयर करतात. तर त्यांनी या बागायचा विचार केला आणि प्रेयर करत होतो. तुम्ही करा ना, तुम्हाला कोणी बंद केला. त्यांनी एक जी प्रेयर केली ना, ते प्रेयर ऐकून ना यांनी लोकांना घातलं त्या आणि ते सांगितलं अजूनपर्यंत माझ्यासाठी अशी कोणी प्रेयर केली नाही, तुम्ही ते संस्कार आहे म्हणून त्यांनी ते केलं. ते संस्कार त्यांनी ते खाल्लं. त्याच दिवशी मला सांगितलं, ते माझ्या मनात राहिलं की असं काहीतरी करेल केव्हा होईल ना. दुसरी व्यक्ती म्हणजे आपले अंतुल परेरा यांच्या घरी मी बोललो आहे, आमंत्रणासाठी गेलो होतो. मला कळलं होतं की ते एकटेच राहतात. त्यांच्या पत्नीचं असं निधन झालं होतं. त्यांना ते किती दुःखदायी घटना नाही एकट्या माणसाला राहण्या वगैरे. तर साहजिक असं विचारलं जेवणाचं कसं करायचं, जेवणाचं नाही माझ्या मुली आहेत ना आनंद होतात. ऐकून फार आनंद झाला मला. मुली बघतात बघा पडलेला. त्यानंतर ते केलं त्यांनीच सांगितलं. पण कधी कधी मी स्वतः पण बनवतो. मला अतिशय आनंद झाला. सेल्फ रिलायन्स अशी व्यक्ती असायला पाहिजेत ना. असं काही दुःख करून किती आपण करणार. अशा तऱ्हेने माझं बऱ्याच काही गोष्टी आहेत त्या पुस्तकात तुम्हाला वाचायला मिळतील. पण मी माझ्या 2 शब्द त्यांच्याविषयी बोलायचं तर ते डॉमिनिक अंकल आणि जॉन परेरा अंकल विषयी बोलत आहेत. सो हा त्यांचा स्वभावाचा गुण खरंच मला वाटतं. लिओन, ऑलिव्हर, रूथ तुमच्या वडिलांचं जे बालपण आम्ही बघितलं इतक्या कष्टामध्ये आणि इतक्या दगदगीमध्ये. म्हणजे तो पण हा आपला एक फोरम अनौपचारिकच आहे. म्हणजे एकेकाळी तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे त्यांचे वडील तेव्हा काहीतरी टांगे चालवायचं काहीतरी असं हे होतं. तर शाळेमध्ये फादर विचारायचे ना, व्हॉट इज युअर फादर डुईंग, तुमचे वडील काय करतात. तर सगळेजण उत्तर द्यायचे. टीचर सांगायचे ना, सगळे उत्तर उठायचे आणि बोलायचे माय फादर इज फार्मर. तेव्हा फार्मरच होतं. आता हे काय उत्तर देणार. हे उभे राहिले काहीच बोलतो. तेव्हा ते टीचरच बोलले की युअर फादर इज टांगेवाला. ऍक्च्युअली ते त्याला इतकं ह्युमिलेशन होतं. आणि सर्व शाळेतल्या मुलांसाठी पिअर प्रेशर हा खूप महत्त्वाचा असतो. मुलं त्याला चिडवायची. म्हणजे लिटरली त्यावेळेला आत्महत्या करण्याचे विचार पण त्यांच्या मनात येऊन गेलेले आहेत. चिंचेवर जाऊन बसले होते, शाळेत जायचं नाही. पण वडील त्याची खूप मला वाटते दुर्वास ऋषीसारखे होते. ते कडक होते आणि त्या सगळ्यातून पार पडून ही व्यक्ती आज आपल्या समोर पडलेली. मला वाटते पुस्तक सामान्य माणसाचं आहे, पण त्या सामान्य माणसामध्ये जे असामान्यते असते ते आजच्या पिढीला नक्कीच कुठेतरी भावेल.
आणि या सगळ्या प्रवासामध्ये मला विशेष त्यांच्या पत्नीचं कौतुक अशासाठी करावं वाटेल. आज पण खूप आपल्याकडची मुलं शिप वगैरे जातात आणि त्यांच्या मिसेस सिंगल पॅरेंट्स सिंगल पॅरेंट, तर त्यांच्याकडे मोबाईल आहे, झोमॅटो आहे, हे आहे, ते ऑर्डर करा, हे ते सगळं येते. पण विचार करा त्या वेळेमध्ये त्या एकट्या बाईने, आणि मला वाटतं तिन्ही मुलं तेव्हा इंग्रजी मिडियममध्ये शिकवली होती, तेव्हा आपली सगळी मुलं मराठी मिडियममध्ये शिकायची. सो मला वाटतं काळानुरूप घेतलेला तो एक त्यांचा तेव्हाचा डिसिजन होता. आणि एक जोरदार टाळ्या या सिंगल मदरचा. एक छोटंसं परीक्षण वजा आपल्याला त्यांना काय वाटते, एक लेखकवर्य जॉन सर मला विनंती करतो की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं. व्यासपीठावरील मान्यवर आणि समोर बसलेले अति मान्यवर, कारण निवडलेले सगळे आपले आहेत, ओळखीचे आहेत. चुकलेला फकीर मशिदीत भेटतो. 7 सप्टेंबरला मी सुवार्थमध्ये काम करत होतो. मान्सून आले आणि काय कसं मी काम करतो तरी माझ्याकडे पुस्तक जन्मभूमी ते कर्मभूमी रॉड्रिक्स, मी त्याला म्हणलो LDB आहे. माझ्याकडे पाहिजे लॉकडाऊन डेली. करोना काळात एक आशेचा किरण आलेला आहे. आणि मला सांगितलं की या पुस्तकाच्या या 4-5 दिवसात कधी प्रकाशन आहे, 2 शब्द बोल. 2 शब्द सांगितल्यानंतर प्रस्तावना 3 पानाची असते. त्यामुळे मी विचार केला आपल्याला थोडा वेळ करायला काय. जन्मभूमी नंदाखालचा अंजेरी गावातलं जेरू ते कर्मभूमी म्हणजे ओमान तिथला हा जो प्रवास आहे, हा प्रवास कसा आहे की असा नाही आहे की आपल्याकडे 30-40 वर्ष अगोदर परदेशात गेला की एखाद्या व्यक्ती आला की नाकावर उभं त्याच्याकडे पायात आधीच बूट असणार, जीन्सची पॅन्ट असणार, टी-शर्ट असणार, गळ्यात एखादी चेन असणार, रेबॉनचं गॉगल असणार, की वाटणार की परदेश 1-2 वर्ष नोकरी करून आलेली, आणि अंगाला सेंटचा वास असतो इम्पॉर्टंट. परंतु त्या सेंटच्या वासामध्ये काय घाम गावा लागतो ते या पुस्तकात घेतो. पुस्तकातलं पहिलं मला त्यांचं श्रमप्रतिष्ठा आठवली. मुळात SEC झाल्यानंतर घरची परिस्थिती काय सगळं उजळणी झाली ती त्याच्याविषयी बोलत नाही. अंधेरीच्या इंडस्ट्रीला 1 रुपया रोजगारीवर कामाला लागली, 2 रुपये रोजगारी मिळते म्हणून डबल कामाला लागले. वर्कशॉपमध्येच राहायचे, उन्हाळ्यात मुंबईच्या फुटपाथवर झोपायचे. त्यानंतर नेवळ डॉकला 200 रुपयाची नोकरीने ते तिथे गेले, आणि ओमानला 300 रुपये म्हणजे त्याचे 600 रुपये एवढा पगार मिळतो म्हणून तिथे गेले. नंदाखाल शाळेचा जम्पर रॉक, ओमानचा उस्ताद मित्राचा उस्ताद रॉक झाला, आणि खरं म्हणजे तो वस्ताद रॉक आहे. दुसरी गोष्ट मला आत्मचरित्राच्या संदर्भात सांगायचे की आत्मचरित्र ही 2 प्रकारची असतात. काही आत्मचरित्र ही पुस्तकी वाचून त्याला प्रेरणा मिळते. सेतू माधवराव पगडी हे इतिहासकार आहेत, त्यांनी आपले जीवन सेतू हे आत्मचरित्र लिहिलं, आणि ते आत्मचरित्र लिहिण्याच्या अगोदर त्यांनी मराठी, हिंदी, फारसी, उर्दू, इंग्रजी अशी 100 आत्मचरित्र वाचली, नंतर त्यांनी आपलं आत्मचरित्र लिहिलं. परंतु दुसऱ्या टोकातली अशी माणसं आहेत की पुस्तके न वाचता आत्मचरित्र लिहिले. उदाहरणार्थ लक्ष्मी टिळकाचं स्मृतिचित्र, न्यायमूर्ती राणे याच्या पत्नी लिहिलेलं माझ्या आठवणी, रमाबाई दानडे यांचं पुस्तक. त्यांनी काय वाचलं? माणसं वाचलं. रॉक साहेबांनी सुद्धा माणसं वाचली. पुस्तकातलं त्यांची स्मरणशक्ती एवढी दानगी आहे ना की ती परत परदेशात वापसी आली, त्याला मागते 27 वर्ष झाली. 27 वर्षानंतर आता हे पुस्तक लिहिलं. पण प्रत्येक प्रकरणात म्हणजे मुंबईतल्या त्या मी सांगितलं पण अंधेरीच्या वर्कशॉपपासून लेवल डॉकपासून तिथे प्रत्येक सलाला, नंतर ओमान, नंतर त्या पॅलेसमधला, तर हा इलेक्ट्रिकचा पासून तो डिफेन्स ऑफिसरचा पर्यंतचा हा प्रवास. त्या प्रवासात त्याला कोण कोण भेटले, त्याचा मित्र ज्याने त्याच्या मित्रातील गुण आणि दोष हे सगळे इतके बारकाईने टिपलेले, आणि नावानिशी आपल्याला आठवलं तर आपल्या मित्राची
4-5 नावं आठवण येतील तो सगळे आठवण आणि पूर्ण नावांशी पूर्ण दोषाचं एवढं इत्तंभूत त्यांनी वर्णन केलं. कधी कधी वाचताना आपल्याला थोडंसं हे लेंथी पण येतो, पण तो पर्याय नाही, कारण एकाचं नाव सोडलं तर दुसऱ्याचं नाव घ्यायचं नाही. म्हणून त्यांनी सगळ्यांची नावं एवढी व्यवस्थित लिहिलेली आहेत आणि गुंफलेली आहेत की त्याची स्मरणशक्ती अफाट आहे. माणसं जोडण्याची कलासुद्धा एवढी उत्तम आहे की त्यांनी एवढे सुंदर अनुभव याच्यात दिलेले आहेत की आपले साहित्यिक सीमा माटे म्हणतात, काही अनुभव बचक्याने घ्यायचे असतात, काही अनुभव चिमटीत घ्यायचे असतात. त्यांनी दोन्ही प्रकारचे अनुभव घेतलेले. एखादी व्यक्ती मरण पावल्यानंतर ती परदेशात ती आपल्याकडे त्याचं शव येण्यासाठी काय आपण इथली वाट बघत असतो. 4 दिवस झाले, एवढे दिवस अजून येत नाही, पण त्यांनी अशा 3 व्यक्तीची, 3 मित्राची, 3 सहकार्याची शव त्याच्या मायदेशी परत करण्यासाठी जी खटाटोप केला, जो आटाटोप केला त्यांनी त्या अनुभवात लिहिलेलं आहे. आणि दुसरा एक अनुभव असा आहे की त्यांच्या मुलाचं नाव ऑलिव्हर लिहिलं आहे. तर त्या ऑलिव्हर का लिहिले तो एक चांगला अनुभव आहे. आणखीन एक की आपण वसईतले माणसं म्हणजे आपलं बावखार वगैरे अगोदरच्या काही काय मासे वगैरे पकडायची, त्यांनी ओमानला सुद्धा मासे पकडले. कसे पकडले म्हणजे मूळचा स्वभाव जात नसतो. जो आनंदी जगण्याची वृत्ती आहे ते वाळवंटात सुद्धा आनंद आपण उपभोगू शकतो. आणि गळ्यात साखळी सोन्याची हे गाणं सुद्धा त्यांनी म्हटलेलं आहे. पुढचं त्यांनी जी भाषा वापरली आहे ही टेक्निशियन भाषा. मला वाटत नाही की आपल्या उत्तर वसईत त्या वसईत काही शिक्षकांनी लिहिले, धर्मगुरूंनी लिहिले, इतर व्यवसाय असलेल्या लोकांनी लिहिले, पण टेक्निशियननी लिहिलेलं पुस्तक मला वाटतं प्रथम असेल माझ्या वाचनाकडे आलं. आणि त्या टेक्निशियन भाषा असल्यामुळे थोडासा कंटाळ असला, पण त्याशिवाय पर्याय नाही. आणि टेक्निशियन भाषा वापरत असताना त्यांनी तिथली अरेबिक भाषासुद्धा आत्मसात केली. बघा, त्यांनी काही शब्द वापरले, शुरता, हुसैनी, सुक्रान, खोदरा, माई अलजी, तंदोरा, यालोमी, याल्ला, रोहरो. याचा अर्थ आहे मी नाही सांगणार. अर्थ जर सांगितला तर पुस्तक वाचण्यातला जो आनंद आहे तुमचा आनंद हिरावून घेण्याची माझी काही इच्छा नाही, म्हणून मी ते अर्थ पण सांगणार नाही. तर अशा प्रकारे त्यांनी ती गुंफण केलेली आहे. फक्त मला एक सूचना अशी वाटत होती की त्यांनी एकूण 22 प्रकरण लिहिली आहेत आणि 22 प्रकरणाला चांगले शीर्षक दिले, पण काही पाठाला, काही प्रकरणाला त्यांनी अरेबिक भाषेतले जर शीर्षक दिलं असतं ना तर अधिक रोचक किंवा आपण म्हणतो ना अधिक जिवंत झाले असते असं मला वाटतं. पुढे त्यांनी तिथून परत आल्यानंतर पुस्तक जर हातात घेतलं तर जन्मभूमी आणि कर्मभूमी आहे मध्ये, इथे त्यांनी ते लिहिलं आहे, पण इथे डॅश आहे. हा जो डॅश आहे ना ती त्याची सामाजिक बांधिलकी आहे, हा डॅश. मग त्यांनी प्रजा समाजवादी पार्टीपासून काँग्रेस, विशिष्ट कार्यकारी दंडाधिकारी, त्यानंतर 2 रस्ते करण्यासाठी त्यांनी केलेली मेहनत. आणि दुसरी गोष्ट जीविका, म्हणजे जीविकाचं म्हणजे तुमची जी पतपेढी आहे ती पतपेढीचे स्थापन करण्यावर इथे सत्ता विशिष्ट शाखा प्रतिनिधी, संचालक, उपाध्यक्ष इथपर्यंत त्याची. मला वाटतं ही पुस्तक लिहिण्याची प्रेरणा कदाचित तुमच्या जीविकामुळे मिळाली. त्याचं कारण असं माझा असं तर्क आहे, जीविका बिल्डिंगमध्ये गेलात तर खाली जीविका आहे म्हणजे वाचनालय, वरती उपजीविका आहे म्हणजे आणि त्याच्यामुळे त्यांनी उपजीविकेतून जीविकेकडे. पुस्तक हे जीवनाचा मार्ग आहे आणि त्या दृष्टिकोनातून त्यांनी आपले अनुभव शब्दबद्ध केलेले आहेत. परदेशांतून परत येताना त्यांनी अनेक गोष्टी आणल्याबरोबर, कारण वापसी असते ना, आणि त्यात त्यांनी लिहिले की ट्रक भरून साहित्य आलं, पण तुमच्या घरी काय काय आलं ते मला बघायचं नाही, पण मला अजून तुमच्या घरी येऊन बघायचे ती शिवलीची गादी बघायची. ज्यावेळी पुस्तक वाचल्यानंतर तुम्हाला कळेल की शिवलीची गादी काय प्रकरण आहे. असं काही मजेशीर सुद्धा त्यांनी अनुभव दिलेले आहे. आनंद सिनेमा आहे. आनंद सिनेमामध्ये एक वाक्य आहे की जीवन बड़ा होना चाहिए, लंबा नाही. त्यांचं 77 म्हणजे लंबा झालेलंच आहे आणि आज पुस्तकाने आज जीवन बरं सुद्धा केलं आहे. आणि हे करत असताना त्या मी सांगितलं सामाजिक बांधिलकी त्यांनी जपली. क्षणा आपल्या
परीने त्यांनी काही किस्से फादाने सांगितले, काही किस्से आणि काही अनुभव आपण घेतलेला असेल तर त्यांनी हे जे पुस्तक लिहिले त्या पुस्तकाला माझ्या शुभेच्छा. आणि पुस्तक आपलं सप्तर्षी मीडियाने प्रकाशित केलेलं आहे. शरद आलेलं नाही आहे, तो त्याचे मिसेस आणि त्याचा मुलगा आले आहे, तर त्यांच्यासुद्धा आपण जोरदार टाळ्या. प्रत्येक व्यक्ती या स्वप्नाचा पाठलाग घेत असते आणि स्वप्नाचा पाठलाग करत असताना घेत असताना त्याच जोडीला त्याने आपले कुटुंब, आपली मुलं, नातेवाईक, गावातले शेजर आणि वसईतला काही भाग याच्यात त्यांच्या पाठीशी उभं राहण्याचा मी प्रयत्न केलेला आहे. म्हणून त्यांना धन्यवाद आणि पुन्हा एकदा रॉकी सर तुमचा अभिनंदन. म्हणजे आता जे पुस्तक अरेबिक भाषेत सांगितलं ना त्याच्यावर मला एक गोष्ट आठवली की सर सांगायला पाहिजे आपल्याला. आम्ही वाजा मॉलला सोपा गल्लीत तिथे कर्ज वसुलीसाठी गेलो होतो. तिथे मोबाईल आणला दाद देत होते आम्हाला. तर वालावर गेले तर लॉटरी साहेबांना पण घेऊन गेलो. तर लॉटरी साहेब त्याच्या ते एका मुलावर बोलतात आणि त्यांच्या अरेबिक भाषेत त्याला आम्हाला काही कळत पण नाही. जसं गोळीकडे बोलतात तसं ते पण वेगळ्याच प्रकारचं काहीतरी बोलतात. आम्ही पुष्कळ प्रयत्न केले, प्रत्येकाने दाद देते. याच्यात निघालो होतो. लॉटरी साहेब म्हणतात की पार्टी सक्षमवर पण पैसे भरणार नाही कारण त्याला बुडवायचे आहेत. आणि मला त्याच्या अरबिक बोलतो त्याने सगळं इतिहास सांगितलं. त्या अरबिक भाषेत ते आम्हाला तिकडे अनुभव आला होता. बसिंग कधी त्यांना उद्या तिकडे घेऊन जाणार. मी एक वाक्य बोलतो. रॉक रॉडिसांनी काही वर्षापूर्वी आमचे नाना म्हणजे विन्सन कोरिया यांच्याबरोबर म्हणजे सर्व धर्म समभाव या कोमासा आहेत. तर त्यांनी खूप वर्ष ते चालवलं. पण त्या अगोदर त्यांचे अमर अकबर यांचे थोडे तिघे होते. सपा नाक्यावर नाही अमर अकबर म्हणजे आपला अँथोनी हा रॉकी, अमर म्हणजे आपला विजू तो काकाचा त्याचा मित्र, आणि तिसरी व्यक्ती म्हणजे हुसेन. ते तिघाची पर्सनॅलिटी एकदम सुंदर मजबूत, तिघे चांगले कामाला होते. तर त्या ठिकाणी हुसेन जो होता हा मुसलमान समाजातला, विजू जो आहे तो बच्चू खाटा हाच मित्र त्यांच्या लग्नामध्ये होते. आणि विजू या तिघांनी जेव्हा सर्व धर्मभाव समभाव तेव्हा समाज होता. नंतर नाना विना सगळं एकत्र येऊन तो केला. ते तो विषय सर्व तो पुन्हा जॉन्सन तुम्ही अतिशय परखडपणे पुस्तकाचं परीक्षण केलेलं आहे. पण मला वाटतंय एकाच वेळेला डिफेन्समध्ये नोकरी करणारा हा माणूस आणि इकडे आल्यावर समाजसेवा करत असताना कोर्टाच्या केस अंगावर झेलून 4 ते 7 दिवस जेलमध्ये पण जाऊन आलेला माणूस. मला वाटते दोन्ही सगळे अनुभव त्यांनी वेगळेच घेतले. आज तिथे डिफेन्सला कळलं तर ते खरंच घेऊन आलं मारतील, पण ते जेलमध्ये जाणं त्यांचं समाजासाठी होतं. आजही त्याच्या कोर्टाच्या तारखेला ते वसई कोर्टात जात असतात. हा त्यांच्या समाजाला, आपल्या समाजाला दिलेला पण आहे. महाभारतातील 100 कौरवांबरोबर झगडण्यासाठी किंवा लढाई करण्यासाठी अर्जुनाला एका माणसाची साथ मिळाली, ती म्हणजे भगवान श्रीकृष्णाची. कारण भगवान श्रीकृष्ण ते सारथ्य करत होते म्हणून अर्जुन ती लढाई जिंकू शकला. जन्मभूमी ते कर्मभूमी हा जो शिवधनुष्य होता ते पेलण्याचं काम रॉक अंकल असे सहजासहजी करू शकले नसते. पण त्याच्या मागे श्रीकृष्णाच्या रूपामध्ये मॉन्सिनर कोरिया होते आणि कबूल करतो. हे मी नाही बोलत की मॉन्सिनर कोरिया होते म्हणून हे आज पुस्तक लोकांसमोर येऊ शकलं. आणि आजच्या कार्यक्रमामध्ये अध्यक्ष भाषण जर मॉन्सिनर कोरियांचं असेल तर मग काय, सोने पे सुहागा किंवा दुधामध्ये साखर, मी अजून काय बोलायला पाहिजे नाही. द मॉन्सिनर कोरिया. अभिनंदनास पात्र असलेला रॉकी, सांतान, ऑलिव्हर, लिओन, रूथ आणि हे चौथं बालक, त्या 3 तुझ्या लेकरांना सुईनी कोण होत्या मला माहिती नाही, परंतु ह्या पुस्तकाला माझ्या रूपाने आणि त्या बाईच्या रूपाने तुला सुई मिळाली आहे. पॉल सर तुम्हाला सांगत होते असं तुम्ही बोलले की ह्या समुद्राकडे बघा, तेव्हा समुद्राच्या पलीकडे काय आहे, तेव्हा मला आठवण झाली आपण भेंडी बाजार बोलतो, भेंडी बाजार.
भेंडी बाजार हे नाव कसं पडलं? भेंडी मिळतात म्हणून नाही, इकडे भेंड्यांचा बाजार आहे म्हणून नाही, भाजीपाला आणायला जातो म्हणून नाही. ते बियॉन्ड बाजार, आपला जो क्रॉफर्ड मार्केट आहे त्या क्रॉफर्ड मार्केटच्या पलीकडचं बियॉन्ड बाजार म्हणजे आता लोकांना माहिती नाही बियॉन्ड काय, मग ते बिहाइंड बोलायला लागले, बिहाइंड बाजार. आणि बिहाइंड बाजार बोलता बोलता त्या बिहाइंड बाजारचं झालं भेंडी बाजार. आणि त्या भेंडी बाजारशी आपण जास्तीत जास्त शर्यत करू शकतो, त्याच्या पलीकडे आपण जाऊ शकत नाही. आता रॉक जर पलीकडे गेला असेल ह्या समुद्राच्या, अरबी समुद्राच्या पलीकडे, तर त्याला दुसरं नाव द्यायला पाहिजे. आपल्याकडे सिकंदराबाद आहे, सिकंदराबाद. हे सिकंदराबाद नाव कसं पडलं? तर सिकंदराबाद हे वापराने पडलं. हैदराबाद हे खरं नाव, आणि सेकंड हैदराबाद हे नवी, आपलं कशी नवी मुंबई तसं सेकंड हैदराबाद. आणि सेकंड हैदराबाद करता करता सेकंड हैदराबाद, सेकंड हैदराबाद करता सिकंदराबाद. आज आपल्याला या नव्या सिकंदराबादकडे आपल्याला रॉकीने नेलेलं आहे. आणि रॉकी जो आहे त्याच्या वडिलांची आठवण आज आपण केल्याशिवाय त्या पुस्तकाचं प्रकाशन होऊ शकत नाही. त्याला रॉक अँड रोल शिकवायला त्याचेच वडील, म्युझिक शिकवायला त्याचेच वडील, बँड वाजवायला त्याचेच वडील, आणि मंडपामध्ये बँड वाजवत असताना नाचणारा देखील गफूर काका. हा सप्तरंगी ही वलई होती आणि त्याचे गुण रॉकीमध्ये आहेत. म्हणून रॉकी असं रॉक अँड रोल म्हणजे टेक्निशियन पण आहे आणि एखाद्या चांगल्या लेखकाला लाजवेल अशा प्रकारचं त्याने हे पुस्तक तयार केलेलं आहे. रूथ आपल्या सासूबरोबर गेली, इतिहास आहे, बायबल आहे. ती घाबरली नाही, रूथ घाबरली नाही, परदेशात गेली. तिच्या मुलीमध्ये जर काही गुण असतील तर ते गफूर काकाचं रक्त कोणाला भिणार नाही असं मला म्हटलं पाहिजे. त्याने इकडच्या आदिवासी लोकांना ब्लँकेट आणले असं सांगितलं गेलं, फादराने सांगितलं, कारण त्याला वस्तुस्थिती आहे. हे जसे लोक बाहेर वाऱ्यावर झोपतात तसा तो देखील वाऱ्यावर झोपलेला. त्याला फुटपाथवर कधी नाईट ड्युटी केल्यानंतर रात्र घालवायची वेळ आलेली आहे, हे सगळं त्याने बघितलेलं आहे. आणि म्हणून तो लोकांना ब्लँकेट देऊ शकला. 100 रुपये पैसे जास्त मिळावेत म्हणून लोकांच्या गाड्या पुसल्या. आणि म्हणून तो आज गाडीमध्ये, त्याची मुलं गाडीवर जात आहेत. आता ऑलिव्हरने मला आणलं, माझा जीव खालीवर जात होता. ऑलिव्हर एवढा फास्ट कसा जातो, परंतु ऑलिव्हर सारख्या लोकांनी लक्षात ठेवायला पाहिजे की आपले पूर्वज जे होते त्यांनी आपल्याला गाड्या मिळाव्यात म्हणून लोकांच्या गाड्या देखील लुटलेल्या आहेत, हे आपण विसरून चाललो. अंधेरीतले लोक जास्तीत जास्त अंधेरीपर्यंत जाऊ शकत होते. अंधेरीपर्यंत गेले, त्यांच्या डोळ्यापुढे अंधेरी आलीच. खरं म्हणजे रॉक MK इंडस्ट्रीजमध्येच राहायला, इंजिनिअरिंगमध्येच राहायला पाहिजे, परंतु त्याच्या डोळ्यापुढे काही अंधेरी आली नाही. तो ओमानपर्यंत गेला आणि ओमानला जाऊन खरा मान जो मिळवायला पाहिजे, श्रीमान व्हायला पाहिजे, अभिमान त्याला मिळायला पाहिजे, तो मान त्याने आपल्या समाजाला दाखवला. ओमान काही फार आपल्या युरोप अमेरिकेसारखा श्रीमंत देश नाही. त्याच्या नशिबात तो देश आला म्हणून त्याने तो घेतला. बायबलमध्ये सांगितलेलं आहे का एखाद्या माणसाला शेत चांगलं दिसलं का तो सारं काही विकतो आणि ते शेत विकत घेतो. एखाद्या व्यापाऱ्याला चांगलं रत्न दिसलं का तो सारं काही विकतो आणि ते रत्न विकत घेतो. ह्याच्यामध्ये तो डोळा आहे. आमचीच भाजी त्यांनी केलेली आहे, मग त्या रत्न कशी दिसतात हे मी म्हणतो. पण ह्याच्यामध्ये एक विशेष गुण आहे, कष्टप्रद जीवन जगायचं. शेतच्या गाड्या धुणं आणि पुसणं हे काही सोपं नाही. आणि हे पुस्तक कसं झालं ह्यावर पण एक पुस्तक लिहिण्यासारखं आहे. गांधी ही फिल्म झाली
त्या गांधी फिल्मचा माणूस माझ्याकडे आला. मी दुपारी आराम करत होतो आणि मला सांगितलं, मला 5,000 लोक मिळवून देशील तर मी तुला 50,000 रुपये देईन. तेव्हा 50,000 रुपये गांधी फिल्मच्या वेळेला 1980च्या काळात मला कोण दुसरं भेटलं तर, पण आम्ही 10,000 लोक गोळा केले तर तू काय देशील, तर 1,00,000 रुपये देईन. त्या माणसाने 1,00,000 रुपये द्यायचं मला सांगितलं आणि सांगितलं 10,000 लोक तू गोळा केले पाहिजेत, मी बसेस पाठवतो, या दांडी यात्राचं जो सीन आहे त्या दांडी यात्रासाठी तुम्ही आणले पाहिजे. आणि म्हणून ह्या गांधी फिल्मवर दुसरी फिल्म जी आहे कशी झाली गांधी फिल्म, त्याप्रमाणे ह्या पुस्तकाच्या मागे एक दुसरं पुस्तक होऊ शकेल. इतकं मोठं रामायण घडलेलं आहे, परंतु हे पुस्तक वाचताबरोबर त्याची फाईल माझ्या हातात येताबरोबर या फाईलने माझं मन आकर्षून घेतलं आणि मी सांगितलं हे पुस्तक आपल्या सर्वसामान्य लोकांच्या हातामध्ये यायला पाहिजे. फादर लोक लिहितात, त्यांची आत्मचरित्र प्रसिद्ध होतात, लेखक लोक लिहितात, त्यांची आत्मचरित्र प्रसिद्ध होतात, परंतु सामान्य टेक्निशियन लिहितो. मला वाटतं जे पारितोषिक देतात ते ह्या पुस्तकाची नक्की नोंद घेतील. मी तुम्हाला नुकताच सांगितलं की गांधी फिल्ममध्ये मी पडलो आणि माझं नाव फक्त लोकांना सांगायचं होतं, मागे चला, एक पाऊल पुढे घ्या, एक पाऊल मागे घ्या, आणि तिकडून त्याचं शूटिंग चालू असायचं. मराठीमध्ये काय बोलतो हे त्यांना काही कळत नव्हतं. त्या उत्तर शाळेला जो मजला आहे तो मजला आज त्या फिल्मच्या नावाने आहे, कारण तेव्हा त्याने मला 1,00,000 दिले नाही तर जास्त पण दिले, कारण त्यावेळेला 100 लोकांची लग्न होती आणि 100 लोकांना जो अहीर दिला त्याने तो अहीर परत माझ्याच पोटात. आणि नवरा नवरींना मी फक्त केक दिला आणि त्यांना जी बक्षीस मिळालं ते माझ्याकडे आलं. तुझी स्मरणशक्ती फार दाटली आहे, त्याकरता तू देवाचे आभार मानायला पाहिजे. माणसाची, गावाची, नात्याची सगळी नावं तू या पुस्तकाची दिलेली आहेत. भलं असेल तिकडचे टेक्निकल शब्द, असतील तिकडचे शब्द, परंतु ते महत्त्वाचे आहे. मला वाटतं तू तिकडच्या मिलिटरी हेडक्वार्टर्सला विद्युत रोषणाई केली होती. खरं म्हणजे आज जर दिवस चांगले असते तर आपल्या हॉलला पण आपण विद्युत रोषणाई केली असती. असं हे पुस्तक अत्यंत मोलाचं आहे. ह्या पुस्तकाच्या तुझं मनोगत व्यक्त करताना तू लिहिलेलं आहे की ओमानमध्ये लिंबू आहेत, ते लिंबू खट्टे आहेत, आंबट आहेत, गोड आहेत तिकडचे लिंबू. मी लिहिलं या पुस्तकात ह्याच्यात काही आंबट गोड असेल आणि नक्की आंबट गोड आहे. हे गणपतीचे दिवस आहेत, पपणस गणपती पुढे ठेवायचे आहेत, ते पण आंबट गोड असतं. आणि या पपणसाला जी गोडी असेल ह्या सीझनमध्ये, तीच गोडी आमच्या सर्वांच्या ओठावर तू आज आणलेले आहे. तू आम्हाला अंजिरीला बोलावलं, पण अंजिराचं आम्हाला काही पुढकं देशील असं मला वाटत नाही. परंतु गणपतीचे मोदकही दिले पाहिजेत अशी मी अपेक्षा करत नाही. परंतु हे पुस्तकाची मोठ आपण सोबत घेऊन जावं आणि त्याच्यावर पारायण करावं. जॉन गोन्साल्विस यांनी पुस्तक वाचलं आहे, फादरांनी एका दमात वाचलं आहे. आपल्याला तेवढ्या एका दमात वाचता येणार नाही, आपल्याला दम लागेल. परंतु मला वाटतं हे पुस्तक जर आपण वाचलं तर आपण काय केलं आहे हे आपल्या मुलांना देखील पाहायला मिळेल. रॉबर्टने फार चांगलं, एवढं चांगलं बोलतो आणि रॉबर्ट सगळे हिंदू साहित्य आणि सगळे एकत्र करतो मला माहिती नाही. त्याने फार चांगल्या प्रकारे आजचा कार्यक्रम आपल्यापुढे ठेवला आहे. मी एकच गोष्ट आपल्यापुढे सांगू इच्छितो की रॉबचं हे जे पुस्तक आहे हे अप्रतिम आहे. लेखकांनी पुष्कळ पुस्तकं लिहिली, परंतु असं जे पुस्तक आहे हे व्यावहारिक पुस्तक आहे. आणि हे पुस्तक आज ज्याने थोडेसे श्रम घेतले तो आता ह्या घडीला मद्रासला आहे, शरद विचारे. तो का आला नाही याचा विचार कदाचित तुमच्या मनात येईल, पण त्यांच्याकडे लग्न आहे म्हणून तो येऊ शकला नाही. पण आता कदाचित तो फ्लाईटमध्ये असेल आणि त्याने पण जे श्रम घेतलेले आहेत त्याचं देखील मी थोडंसं
म्हणजे त्याला पुस्तकाची कल्पना आहे, जडणघडण कशी करायची आहे त्याला कल्पना आहे. जाता जाताना मी एवढंच सांगेन, एक हा जसा गाडी पुसायचा तसा एक जण विमानं पुसायचा. विमानं पुसायचा, ते कॉकपिट पुसायला गेला विमानाचं. तिकडे त्याचा माणूस सगळं करतो, सारथ करतो तुमच्या भाषेत. तो काय माणूस किती खुशालीत बसतो आणि खुशाली. त्याच्या बाजूला एक पुस्तक पडलं होतं. पुस्तक त्याने पुस्तक चालायला सुरुवात केली आणि पुस्तक चालता चालता तिथे आहे हिरवं बटन दाब. हिरवं बटन दाबता चाकं चालू होती. नंतर पिवळं बटन दाब. पिवळं बटन चालताना विमान चालायला लागेल. निळं बटन दाब, धाव घेईल. गुलाबी बटन दाब, एकदम हवेमध्ये जाईल. त्याने हे सगळं केलं आणि तो विमान हवेमध्ये गेला. हवेमध्ये गेला आणि बघ त्याला दिसून आला आता करायचं का, आता खाली कसं जायचं. तेव्हा त्याने शेवटचा चॅप्टर उघडला आणि शेवटच्या चॅप्टरमध्ये सांगितलं आहे खाली कसं उतरायचं हे तुला दुसऱ्या पुस्तकात बघायला लागेल. व्हॉल्यूम नंबर 2 बघायला लागेल. आता जॉनने जे सांगितलं ते व्हॉल्यूम नंबर 1 काय पुस्तकात आहे, पण तुम्ही घरी जाऊन विमानातून खाली कसं यायचं, जॉनने आपल्याला विमानात वर नेलेलं आहे. ते विमानातून खाली कसं यायचं ते तुम्ही रात्री खाटेवर पडलात की ते विमान आलं असं समजा. तू आम्हाला ओमानला नेलंस. पहिला मुलगा आपल्या समाजातून ओमानला जाणारा हा खरा आपल्या समाजाला मिळालेला मान आहे. बोटीने जायचं सोपं नव्हतं. मला कल्पना आहे माझी बहीण जेव्हा युरोपला गेली ती देखील बोटीनेच गेली आणि त्यावेळेला विमानं नव्हती. तर बोटीने जाणं म्हणजे पण ती बोट वेगळी होती आणि ही बोट वेगळी होती. ज्या बोटीने तू गेलास ते फार हालपेष्टा करून तू दिवस काढले, पण तू हालपेष्टा काढले म्हणून आजचा आम्हाला ग्लोरियस दिवस बघायला मिळाला. आणि ऑलिव्हर तुमचं सगळ्यांचं मी हार्दिक अभिनंदन करतो, रूटपासून ऑलिव्हरपर्यंत, की हे दोघे जंगी माणसं तुमच्या पुढे आहेत. त्यांचं आज आम्ही विशेष अभिनंदन करतो कारण त्यांनी आपल्या समाजाला फार मोठं अभिमानाने ओमानला जाऊन मान वर करून जगायला शिकवलं. मी रॉकचे अभिनंदन करतो. दुसरं त्याचं जे इकडच्या बँकेत मतपेढीत वगैरे जे कार्य आहे ते तुम्हाला सांगण्यात आलेलं आहे. तिकडे मी तुमचं लक्ष वेधत नाही, परंतु रॉक म्हणून खरोखर हा खडक आहे का. आणि मोझेसने खडकामध्ये काठी मारली आणि पाणी आणलं. रॉकने काठी मारली आणि आपल्याला हे देणं दिलेलं आहे. त्याची अभिरुची आपण घेऊया, ते पाणी आपण घेऊया आणि साहित्यिक तहान जी आहे ती भागवण्याचा प्रयत्न करू. रॉकी, कॉंग्रॅच्युलेशन. थँक्यू व्हेरी मच. त्याबद्दलच बोललो. फादर मॉन्सिनर कोरिया ह्यांना ऐकणं हा एक सुखद अनुभव असताना तो काय अनुभव असतो तुम्ही गेल्या 10 मिनिटांमध्ये सगळ्यांनी घेतला असेल. आणि तुम्हाला कोणत्या पुरस्काराची गरज नाही कारण सगळ्यात मोठा पुरस्कार, कारण फादर शक्यतो अशी स्तुती कधी करत नाही. त्या बाबतीत फादर खूप कंजूस आहे. पण जेव्हा करतात तेव्हा दिलखुलास करतात. त्यातली काही फुलं माझ्यावर पण पडली, त्याबद्दल मी पण स्वतः तेवढा समाधानी आहे. थँक्यू मॉन्सिनर, थँक्यू व्हेरी मच. आणि आता शेवटचे आभाराचे 2 शब्द त्यांची मुलगी रुथ. थँक्यू. आज आभार मानण्याचे काम मला दिल्याबद्दल माझ्या लाडक्या डॅडींचे खूप खूप आभार. आजच्या कार्यक्रमाचे औचित्य साधून मी अलॉंग विथ माय ब्रदर्स ऑली अँड लिओन वॉन्ट टू टेल यू डॅडी वी आर प्राऊड ऑफ यू. You have raised us like royalty. Yes, but you still kept us grounded. So that is very important for us. Thank you so much for all your love and care. मी प्रभू परमेश्वराचे आभार मानते. त्यांनी मला माझ्या डॅडीला चांगले आरोग्य दिले व आजचे दिवस पाहण्याचे भाग्य आम्हास लाभले. जन्मभूमी ते कर्मभूमी पुस्तकाचे जडणघडण करण्यासाठी माननीय मॉन्सिनियर फ्रान्सिस कोरिया यांचे योग्य असे मार्गदर्शन लाभले. आम्ही आपले ऋणी आहोत. तसेच मॉन्सिनियर साहेबांनी पुस्तकाच्या तयारीसाठी
योग्य अशा व्यक्तींची निवड करून सर्व काम करून देणारे सप्तर्षी मीडियाचे श्री सुबोध विचारे सरांची विशेष आभार. आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे श्री जॉन गोन्साल्विस सरांचे आम्ही आभारी आहोत. कार्यक्रमासाठी उपस्थित राहिलेले डॅडीचे मावस भाऊ फादर मायकल कोरिया व जीवन विकास पतपेढीचे अध्यक्ष शिलू दोर्ती व उपाध्यक्ष मॅथ्यू डिसोजा व उपस्थित संचालक व सहकारी मित्रांचे मी माझ्या कुटुंबियांतर्फे आभार मानते. कार्यक्रमाची रूपरेषा आखून बॅनर बनविण्यापासून सूत्रसंचालन करून सभा व्यवस्थित पार पाडण्याची जबाबदारी श्री रॉबर्ट अलोबो यांनी घेतली व पार पाडली देखील. मी आपले कुटुंबियांतर्फे माझ्या डॅडीच्या अडीअडचणीत धावून येणारे त्यांचे खास मित्र सेबेस्टियन उर्फ आमचे गोटे अंकल व त्यांचे सुपुत्र जॉय डायस यांनी ही जागा वापरून दिल्याबद्दल त्यांचे मी कुटुंबियांतर्फे आभार मानते. पुस्तकाचे प्रिंटिंग करून देणारे मॅन्युअल प्रिंटर्स त्यांचे आभार. व्हिडिओ शूटिंग करणारे ऑलिसन तुस्कानो व इतर इलेक्ट्रिक गॅजेट्स पुरविणारे थॉमस डिमेलो यांचे आभार. या कार्यक्रमाला शोभा आली नसती जर आपण सर्व इथे वेळेत हजर झाले नसते. तर आपल्या सर्व उपस्थितांचे खास खास आभार. थँक्यू. बरोबर आहे, करोना अजून गेलेला नाही. करोनाची दुसरी तिसरी चौथी लाट येईल. ॲक्च्युली 200-300 लोकांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम व्हावा अशी त्यांची देखील कुटुंबियाची इच्छा होती. पण आपण सगळे नियमाने बांधील आहोत. 30च्या वर झालं. मी सांगितलं की 50 तरी करा आपण, त्यामुळे नाही, सरकारचे नियम आहेत. 30 म्हणजे 30 ते प्रत्येकाला मोजत होते. 29 झाले आणि त्यांचा जीव भांडत पडला. खूप उपकार केले. काल पण रात्री मला तो फोन होते, पाऊस काय करेल. अजून पण तुमचा कार्यक्रम सुरू झाला, पाऊस आलेला नाही. हे सगळे लोक घरी जातात आणि मग पाऊस सुरू होईल. तेव्हा तुमच्यावर केलेला तो अजून एक उपकार आहे. समजा या पुस्तकाची किंमत आहे 170 रुपये आहे. त्यांची इच्छा होती की आज उपस्थितांना सर्वांना ही फुकटमध्ये द्यावी, पण मी बोललो की फुकटमध्ये दिलं की त्याचं व्हॅल्यू नसते. तर आजच्या दिवशी 100 रुपयामध्ये ही कॉपी आपल्याला मिळत आहे. मी तर सांगेन एक नाही, आपण 2 कॉप्या घ्याव्यात 200 रुपयामध्ये, कारण त्या पैशातून अजून त्यामध्ये थोडे पैसे टाकून ते त्यांच्या सामाजिक कार्यासाठी तो वापर करणार. हे पुस्तक अर्थार्जनासाठी त्यांनी केलं नाही की यातून 500 कॉपी आहेत त्याला 100 मिळतील म्हणून 50,000 रुपये होतील, यासाठी ते पुस्तक आलेलं नाही. पुस्तक छापण्यामागचा उद्देश वेगळाच आहे, तो तुमच्यापर्यंत आलेच असेल. तर जाताना पुस्तक आहेच, स्नॅक्स आहे, तो सगळ्यांनी घेऊन जावा. आपण सगळेजण आलात, कारण मी सांगितलं स्टेजवरील मान्यवर इथे बसले, पण आपण जर नसतो तर त्यांच्या बसण्याला काहीच अर्थ नव्हता. आपण सगळेजण आलात. हर्षल लोपेस, तुम्ही माझी असलात तरी आमच्यासाठी आजी आहेत, नगरसेवक आपल्याला आलेले आहेत. तुमचं देखील आम्ही स्वागत करतो. आणि तुम्ही सगळेजण अगोदर बोलल्याप्रमाणे गर्दी लोक होते. आजची संध्याकाळ रॉड्रिक्स कुटुंबियासाठी दिल्याबद्दल तुमचे आभार मानून ह्या आभाराच्या नोटवर आजचा हा कार्यक्रम संपल्याचं मी जाहीर करतो. पुन्हा एकदा तुमचे आभार.